नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला तुळजाभवानीची माहिती सांगणार आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध व श्रद्धेची देवी आहे. ती शक्ती देवतेचे एक प्रमुख रूप मानली जाते. तुळजापूर जिल्हा धाराशिव पूर्वीचा उस्मानाबाद येथे तिचे प्रसिद्ध मंदिर असून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचे स्वरूप तुळजाभवानी देवीचे रूप महिषासुरमर्दिनी असे आहे. देवीच्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात त्रिशूळ तर इतर हातात विविध आयुधे आहेत. तिच्या पायाशी महिषासुर राक्षस आहे. देवीचे हे रूप वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. तिचे तेजस्वीपण ममतेचे रूप भक्तांना ध्येय आणि शक्ती देते. पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा राक्षस देवतांना त्रास देत होता. देवांनी देवीच्या आराधना केल्या. त्याच्या प्रार्थनाने प्रसन्न होऊन देवीने महिषासुराचा वध केला. त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असे म्हणतात. तुळजा या डोंगरावर देवी प्रकट झाली म्हणून तिला तुळजाभवानी हे नाव मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी देवीचा विशेष संबंध छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे. देवी ही महाराजांची कुलदेवता होती. अशी श्रद्धा आहे की देवीने महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी तलवार दिली. त्यामुळे तुळजाभवानी देवीला स्वराज्याची प्रेरणादाता मानले जाते. मराठा साम्राज्य देवीच्या उपासनेला फार महत्त्व होते. तुळजापूर येथील मंदिर प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. मंदिराची रचना दगडी असून त्यात अनेक सुंदर शिल्पे आहेत. मंदिरात संट स्थापना, अभिषेक, आरती आणि नैवेद्य असे विविध धार्मिक विधी होतात. नवरात्र उत्सवाच्या काळात येथे मोठी यात्रा भरते. सण आणि उत्सव. तुळजाभवानी देवीचा मुख्य उत्सव नवरात्र उत्सव आहे. या काळात देवीची विशेष पूजा, पालखी मिरवणूक, कीर्तन आणि भजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भक्त येतात. धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व. तुळजाभवानी देवी ही शक्ती, धैर्य, रक्षण आणि न्याय या प्रतीक आहे. शेतकरी, सैनिक, विद्यार्थी आणि व्यापारी सर्वजण देवीकडे श्रद्धेने पाहतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात तुळजाभवानी देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येडेश्वरी भक्ती चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये तुळजाभवानी नक्की लिहा.